आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या पडसूल गावात पाण्यासाठी 2 महिन्यांपासून गावकऱ्यांसाठी अजब फतवा काढण्यात आलाय। 2च हंडे पाणी घ्यायचं आणि तिसरा हंडा पाणी घेणाऱ्या महिलेला 100 रुपये दंड ठोठावला जाणार। पाणी टंचाईमुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा नियम केल्याचं म्हटलंय। पुण्याच्या खेड तालुक्यातील या पडसूल गावात मार्च महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई निर्माण झाली आणि या गावानं त्यापुढे जाऊन सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत पाण्यावर पहारा सुद्धा ठेवलेला आहे। या गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय, तिथली परिस्थिती काय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। जे काही ठराविक स्रोत आहेत या भागामध्ये म्हणजे आदिवासी भागामध्ये खेडच्या या जिथे आता हा पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे त्या ठिकाणी या ज्या शिवकालीन टाक्या आहे त्याचं पुनर्जीवन केलं गेलं। याच्यामधून काही पाणी हे या भागामध्ये पुरवण्याचा प्रयत्न केला। आता जसं पाहिलं आपण की काही खाजगी कंपन्यांमार्फत देखील बजाज पेयजल उपक्रम जे शिवकालीन टाकी म्हटले याच्यामधून ही टाकी उभारली गेलेली आहे। याच्यामधलं जे पाणी आहे ते पावसाळ्यात साठलेलं आता पाणी काही शिल्लक आहे याच्यामध्ये आणि ते देखील पिण्यायोग्य राहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ह्या टाकीमध्ये हे जरी पाणी आपल्याला दिसत असलं तरी ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जरी टाकी इथे आता दिसत असली, ही टाकी जी आहे ती साधारणतः केव्हा इथे उभारली गेलेली आहे, या टाकीमधलं पाणी आता आपण वापरतोय का किंवा या टाकीचा उपयोग होतोय का? नाही ना, वापरण्याजोगं तिथं पाणी नाहीच आहे। ते ऑलरेडी पिण्याजोगं तर नाहीच आहे। जीवित पाणी नाही आहे त्या टाकीला, फक्त पावसाळ्यात साचलेलं पाणी आहे। ते कालांतराने पाणी वगैरे पडून त्याचे ते खराब होऊन जाते। मग फक्त असं इथं एक घर आहे जवळ गट्ट्यांचं, तेवढं ते फक्त वापर करतात, बाकी कोणाला वापरच होत नाही त्याचा। अशा शिवकालीन टाक्या किती आहेत आजूबाजूला पुनर्जीवित केलेल्या किंवा अजून काय पाण्याचे एक आणि एक परसुलला तिकडे गावात खोपेवाडला एक असे 2-3 फक्त, जास्त नाहीत। याच्यातलं पाण्याचं पिण्यायोग्य पाणी किंवा पाण्यासाठी राहतच नाही ना, पाणी वगैरे राहतच नाही ते पाणी पूर्ण खराब दिसते ना तुम्हाला, खराब आहे पाणी पूर्ण। मग आपल्याला काय वाटतं की अशा पद्धतीच्या टाक्यांचा उपयोग होईल की दुसरे काय उपाय करायला पाहिजेत पाणी इथे येण्यासाठी? होऊ शकतं ना, का नाही? प्रयत्न जर केले तर होऊ शकतं ना। त्याला ते अजून खोल केलं, त्याला जर वरून जाळी वगैरे मारले तर व्यवस्थित होऊ शकतं ना, का नाही होणार? तर अशा प्रकारे आपण पाहतोय की जर समजा या टाक्यांच्या बाबतीत काही सुधारणा करून म्हणजे याच्या खोलीकरणाच्या बाबतीत त्यासोबतच इथे जर काही संरक्षक जाळी लावली गेली तर कदाचित या पाण्याचा जो उपयोग आहे तो पुढच्या काळामध्ये पिण्यायोग्य असा होऊ शकतो, असं या गावकऱ्यांचं मत आहे। एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या आदिवासी भागांची जी काही तहान आहे ती भागवण्यासाठी आता शासनाने या उपाययोजनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे।